श्री स्वामी समर्थाय नमः, श्री कुलदेवी देवताय नमः. श्री लक्ष्मी व्रताचे महात्म्य. सौराष्ट्र देशात फार प्राचीन काळी भद्रशिवा नावाचा राजा राज करीत होता. तो फार विद्वान आणि वेदांत जाणणारा असा असल्यामुळे शास्त्र पंडित त्याची ख्याती होती. प्रजेलाही तो अत्यंत प्रिय असे. त्याच्या राणीचे नाव सुरचंद्रिका होते. तिला 7 मुलगे व एक शांबाला नावाची मुलगी होती. राजकुमारी शांबाला एके दिवशी शहराबाहेरील उपवनात आपल्या बालमैत्रिणीसह क्रीडा करीत असताना राजवाड्यात वेगळाच प्रकार घडून आला. राजाची राजलक्ष्मी समृद्धीने राज्यात नांदत होतीच, पण तिला खुद्द राजवाड्यात जाऊन धनलक्ष्मी होऊन राहावेसे वाटले. कारण राजवाड्यात राहिल्याने राजा लोककल्याण तरी करील, पण एखाद्या दारिद्र्याकडे गेले तो स्वतःच्या चैनविलासात दंग होऊन राहील, इतरांना त्याचा उपयोग होणार नाही, असा तिच्या मनात विचार आला होता. या विचाराप्रमाणे वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन हातातील काठी टेकीत टेकीत ती राजमहालाच्या मुख्य दरवाजापाशी आली. तू कोण, कोठे जाणार, असे पहाऱ्याकडे विचारताच मला सुरचंद्रिका राणीसाहेबांना भेटावयाचे आहे, असे तिने सांगितले. पहाऱ्याकरांनी तिला राणीच्या एका दासीच्या स्वाधीन केले आणि तिच्या येण्याचा हेतू सांगितला. तेव्हा त्या दासीने प्रश्न केला, आजीबाई आपण कोण, राहता कुठे, नवऱ्याचे नाव काय, राणीसाहेबांकडे आपले जाणे कसे होणार, तेव्हा तो सर्व खुलासा करा, म्हणजे मग राणीसाहेबांकडे मी तुमची दाद लावून देईन. लक्ष्मीने उत्तर दिले, मुली, मी द्वारकेत राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझे नाव कमला आहे. ही तुमची सुरचंद्रिका राणी आहे ना, ती मागील जन्मी ब्रह्मदत्त नावाच्या श्रेष्ठीची पत्नी होती. तो श्रेष्ठी गरीब असल्यामुळे त्या दोघात वारंवार भांडणे व्हायची. असे होता होता एकदा नवऱ्याने तिला फार छळले. त्यामुळे ती घराबाहेर पडली आणि रडत रडत भटकू लागली. नवऱ्याने टाकलेल्या बायकांचे काय हाल होतात हे बायकांनाच माहीत. त्यामुळे मला तिची दया आली आणि तिच्या माझ्या जवळ घेतले आणि दारिद्र्य दूर करण्याचा उपाय म्हणून लक्ष्मीव्रताची माहिती मी तिला सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले आणि व्रताच्या प्रभावाने लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली. नवऱ्याने तिला घरी बोलावले. पैशात सुकाळ झाल्यामुळे नवरा बायकोतील तंटाई मिटला. दोघेही सुखसमाधानाने नांदू लागले. पुढे यथाकाळ त्यांना एकदम मृत्यू आला आणि लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने गोलोकवास त्यांना प्राप्त झाला. इतकेच नव्हे तर आत्ता राजा राणी म्हणून ती दोघे सुखोपभोग घेत आहेत. थोडा वेळ थांबून ती वृद्ध स्त्री पुढे म्हणाली, अतिश्रीमंती अतिसुख झाले की मनुष्याला व्रतवैकल्य देवधर्म यांचा विसर पडतो. याचप्रमाणे या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे. हे व्रत ती करीत नाही, तेव्हा तिला हाल वनवास भोगावे लागू नये म्हणून मी या व्रताची आठवण करून देण्यास मी येथवर आली आहे. वृद्ध स्त्रीच्या बोलण्याचे दासीला मोठे कौतुक वाटले आणि स्त्री स्वभाव धर्माप्रमाणे उत्सुकताही वाटली. तेव्हा अत्यंत विनयाने ती त्या वृद्धेस म्हणाली, आजीबाई, हे लक्ष्मीव्रत केव्हा आणि कसे करावे हे मला सांगाल का, वा न सांगायला काय झाले, मला त्यात आनंदच आहे. ऐक, सांगते, ध्यानात ठेव. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सकाळी नदी विहिरीवर जाऊन स्नान करावे. 5 झाडाचे 5 डहाळे काढावेत. ते भरल्या कळशीत ठेवून ती घरी आणावी. रांगोळी काढून पाट मांडावा. पाटावर साडी घालून त्यावर ती कळशी ठेवावी. कळशीत पैसा, सुपारी, मोती, पोवळे, दुर्वा घालाव्यात. कळशीवर 8 बाजूने हळदी कुंकवाची बोटे ओढावी. जवळ समई लावावी. श्री लक्ष्मी नमः म्हणून पूजा करावी. तुपाचा दिवा ओवाळावा. धूप दाखवावा. पुऱ्या, लाडवांचा, पक्वानांचा नैवेद्य दाखवावा. पिण्यासाठी वाटीतून दूध ठेवावे. विडा धावा. पैसा, सुपारी, दक्षिणा ठेवावी. 1-2 फळेही ठेवावीत आणि आई लक्ष्मी अशी तेचदा, मुला लेकरांना सुखी ठेव, मला सौभाग्य दे, मुलांना आयुष्य दे, दान धर्माची बुद्धी दे, तुझी पूजा करून घे, सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे, दूध दुधलेट ललटून जाऊ दे, गाई गोटा भरून जाऊ दे, माझा नमस्कार तुला पोचू दे, तुझा आशीर्वाद मला मिळू दे, भरली घागर घरात राहू दे, तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे, माझे बोल तू ऐकावे, तुझे बोल मी मानावे, हीच माझी प्रार्थना. सायंकाळी गाईची पूजा करावी. तिला पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा आणि मग आपण जेवावे. प्रतस्थ राहावे. उणे दुणे बोलू नये. रात्री जागर करावा. सकाळी कळशीतील पाणी नदी विहिरीत सोडावे. 5 ढाळे 5 ठिकाणी टाकावे आणि घरी येऊन त्या जागी हळदी कुंकू व्हावे. अशा रीतीने मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे व्रत करावे. आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा. हे सर्व लक्षात ठेवून व्रत कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. हे व्रत तुला कोणी भक्तीने विचारले तर सांग, अभक्तीने विचारले तर सांगू नको. दासीने हे सर्व मन लावून श्रद्धेने ऐकून घेतले. नंतर तिने त्या वृद्ध स्त्रीस नम्रतेने म्हणाली, आजीबाई, तुम्हाला इथे बराच वेळ थांबविले, राग मानू नका. आत्ता जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचे सांगते. नंतर तिने राणीजवळ जाऊन वृद्ध ब्राह्मण स्त्री भेटावयाला आल्याचे राणीला सांगितले. राणी सुरचंद्रिकाला आपल्या वैभवाचा मोठा गर्व झाला होता. ती आपल्या तोऱ्यातच वावरत असे. दासीने सांगितलेला निरोप ऐकून ती फारच भडकली आणि एकदम त्या वृद्ध स्त्रीजवळ येऊन म्हणाली, का ग थेरडे, तू कशाला आलीस इथे, कुणी सोडली तुला इथवर, चल चालती हो इथून. लक्ष्मी म्हणाली, का ग इतकी उद्दाम झालीस सोय, राजवैभवाचा तुला मोठा गर्व झाला आहे, तू जा म्हणण्याआधीच मी निघाले.
माझ्या या लक्ष्मीच्या वारी तू अशी अवहेलना केलीस, याचे फळ तुला लवकरच मिळेल. ही निघाले मी. बोलता बोलता ती चटपटत चालूही लागली. उपवनात सखीजनांसह क्रीडा करण्यासाठी गेलेली राजकुमारी श्यामबाला याच वेळी परत येत होती. तिला काठी टेकीत टेकीत चटपटत चालली ती वृद्ध ब्राह्मणी दिसली. तिने तिच्याजवळ जाऊन अगत्याने तिची चौकशी केली. तेव्हा राणी लक्ष्मीने राजवाड्यात घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली. लक्ष्मीव्रत ही सांगण्यास ती विसरली नाही, कारण श्यामबालेनेही तेथे राहू नये असेच तिला वाटत होते. लक्ष्मीचे सर्व बोलणे शांतपणाने अत्यंत भक्तीने श्यामबालेने ऐकून घेतले. आईला काही न बोलता तिने त्याच दिवशी आपल्या सखीजनांच्या मदतीने व्रत करण्यास आरंभ केला. मार्गशीर्ष महिन्यातील त्या पहिलाच गुरुवार होता. लक्ष्मीच्या प्रसन्नतेने 3च आठवड्यात तिला त्या व्रताचा प्रत्यय आला. चंद्रगिरी राज्यात राजपुत्र चंद्रशेखर याच्याशी श्यामबालेचा मोठ्या थाटामाटाने विवाह संपन्न झाला आणि आई वडिलांचा निरोप घेऊन ती सासरी निघून गेली. सर्पाप्रमाणे फुसफुसणाऱ्या राणीजवळ राहणे तिला अवघड झालेच होते. तसाच मनासारखा पती मिळाल्यामुळे चंद्रगिरी राज्यात ती कायमची राहायला लागली. इकडे भद्रशिवा राजा अस्वस्थ झाला. राणीच्या अडमुठ्या आणि बेपर्वाईच्या वर्तनामुळे नोकर चाकर बिघडले. गृहलक्ष्मी निघून गेल्यामुळे औदस्तेचे साम्राज्य घरात सुरू होते. पुढे काय करावे राजाला सुचेना. प्रजेतील एकोपा नाहीसा झाला. सैन्यात बंडही माजली. शत्रूंनी आक्रमण करून राजवाडा घेरला. राणीच्या गर्विष्ठमुळे राजाही राणीसह कसाबसा निसटला. राज्य गेले, वैभव गेले, आसरा नाहीसा झाला. चहोकडून संकटात सापडलेली राणी आपल्या मुलीच्या श्यामबालेच्या आश्रयाला आली. मार्गशीर्ष महिन्यातील तो 4था गुरुवार होता. श्यामबाला लक्ष्मीव्रताच्या गडबडीत होती. पूजा आपटून प्रार्थना चालली होती. राणीने ते पाहिले आणि त्या व्रताची तिला आठवण झाली. आपले काय चुकले हे तिला कळून आले. तिने लक्ष्मीची क्षमा मागितली, कळवळ्याने प्रार्थना केली आणि व्रत केले. आणि मुलीला तिने झालेली सर्व हकीकत सांगितली. मातृभक्त मुलीला राजा राणीची कीव आली. तिने आपल्या नवऱ्याला सासू सासऱ्यांना सांगून बापाचे राज्य बापाला मिळवून दिले. आईला राजवाड्यात पोहोचवले. मग तिचे भाऊही आले. राणीने अत्यंत भक्तीने लक्ष्मीव्रताला सुरुवात केली. लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणे राजपट सुरू झाला. ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख समाधानाने वैभव मिळाले. पण वैभव मिळाल्यावर उतू नये, मातू नये, आपला रीतरिवाज सोडू नये, गर्वानं सर्वांना तुच्छ लेखू नये, दयाधर्म विसरू नये. म्हणजे राजा राणी सुखी झाली तसेच सर्व तुम्ही आम्ही सुखी होऊ. श्री गुरुदेव दत्त.